नमस्कार मित्रांनो, चारही लेक्चर तुम्ही बघितलेले असतील असे ग्राह्य धरून आता आपण 5व्या लेक्चरकडे जाऊयात. कारण एनाटॉमिकल स्ट्रक्चर्स, वेगवेगळे सिक्रिशन्स, वेगवेगळे ॲक्सेसरी ग्लँड्स, लास्ट लेक्चरमध्ये लिव्हर, पॅन्क्रिया हे सुद्धा आपण डिटेलमध्ये कव्हर केलंय. आता ही तुमची कॉन्सेप्ट क्लिअर झाली आहे. कुठले एन्झाईम्स कोणत्या पार्टमधून रिलीज होतात, सलायवाची कंपोजिशन काय किंवा तुमच्या इंटेस्टिनल ज्यूसचे कंपोजिशन काय, पॅन्क्रियाटिक ज्यूसमध्ये काय प्रेझेंट असणार, गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये काय प्रेझेंट असणार आणि त्यांचा वेगवेगळा रोल हा डायजेशनमध्ये कसा होईल याची एक सुपरफिशियल आयडिया 4थ्या लेक्चरमध्ये आपण घेतली आहे. बरोबर. आता काय 5व्या लेक्चरमध्ये आपण काय करू, ऍक्च्युअल डायजेशन प्रोसेस ही कुठे स्टार्ट होते आणि कोणत्या कोणत्या एलिमेंटरी कॅनलच्या सेगमेंटमध्ये कोणते कोणते न्यूट्रिएंट्स किंवा तुमचं फूड जे काय असेल, कार्बोहायड्रेट्स असतील म्हणजे पॉलिसॅकॅरिड्स म्हणू आपण, स्टार्च असेल, युअर प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, व्हायटमिन्स आहेत, बरोबर की नाही. तर हे कोणत्या कोणत्या सेगमेंटमध्ये एलिमेंटरी कॅनलच्या यांचं डायजेशन कुठल्या एन्झाईमच्या ऍक्शननी होणार, त्याचं न्यूरल कंट्रोल असेल की आय मीन युअर हॉर्मोनल कंट्रोल असेल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आता डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये आपण बघूया. ओके. तर जेव्हा आपण फूड खातोय तर फूड खाल्ल्यानंतर बकल कॅव्हिटीमध्ये वी स्टार्ट मेस्टिकेटिंग इट. आपल्यामध्ये 4 प्रकारचे हेट्रोडोन टाइप ऑफ डेंटिशन इज देअर, बरोबर आहे, टाइप ऑफ टीथ म्हणू आपण त्याला. तर मॅस्टिकेशन जेव्हा आपण करतो माउथ कॅव्हिटीमध्ये, आपण फूड खाल्लंय लगेच त्याला आपण चावायला सुरुवात करणार. दॅट मीन्स वी आर मॅस्टिकेटिंग दॅट फूड, वी आर च्युईंग दॅट फूड, राईट. च्युईंग करण्यामध्ये कशाची हेल्प होते आपल्याला, च्युईंग करण्यामध्ये आपली लिप्स, पेलेट, ठीक आहे, इव्हन टंग आणि मेन पार्ट कुठला असणार, टीथ असणार. त्यातही वेगवेगळ्या टूथचे वेगवेगळे फंक्शन्स असतील, जसं की कॅनिन्स आहेत फॉर टिअरिंग ऑफ फूड. ऍक्च्युअल मॅस्टिकेशन इज डन बाय प्रीमोलार अँड मोलार. जेव्हा आपण फूड चावायला सुरुवात करतो, मॅस्टिकेशनला सुरुवात करतो, त्यावेळी काय होणार, हे जे तुमच्या व्हेस्टिब्युल रिजनमध्ये, व्हेस्टिब्युल परत एक वेळा रिपीट सांगतो आपण फर्स्ट सेकंड लेक्चरमध्ये आय थिंक, त्याच्यामध्ये व्हेस्टिब्युलर कॅव्हिटी सुद्धा ओरल कॅव्हिटीमध्ये जो पेरिफेरल पार्ट आहे विच इज प्रेझेंट बिटवीन युअर चिक्स अँड गम्स, त्याच्यामधला म्हणजे व्हेस्टिब्युलर पार्ट किंवा तुमचे लिप्स, अप्पर अँड लोअर लिप आणि गम्स यांच्यामधला जो पार्ट असेल त्याला आपण व्हेस्टिब्युल म्हणतो. म्हणजे हे कसे पेरिफेरली अरेंज ह्या तुमच्या सलायव्हरी ग्लँड्स असतात. मग जसे तुम्ही फूड खाणं सुरू केलं तर तो घास तुटायला सुरुवात झाला आणि त्याच्यामध्ये देयर इज अ पोरिंग ऑफ सलायव्हरी सिक्रेशन. मग ते सलायवाचे सगळे कंपोनंट त्या घासामध्ये मिक्स होणार आणि त्याच्यापासून एक स्लिपरी सबस्टन्स तयार होणार, एक चोपडा घास तयार होणार. आणि तो चोपडा घास का होणार, म्युकस त्याच्यामध्ये ऍड झालाय सलायवामध्ये. ठीक आहे, आणि त्याच घासाला तुम्ही बोलले होते बोलस. क्लिअर. मग डायजेशन हे स्टमक मध्ये होतं की इंटेस्टाईन मध्ये होतं की अजून दुसऱ्या ठिकाणी होतं? नो, स्टमक मध्ये होणार, इंटेस्टाईन मध्ये कम्प्लीट डायजेशन ऑफ फूड होणार. परंतु डायजेशन स्टार्ट्स इटसेल्फ इन अ ओरल कॅव्हिटी और माउथ कॅव्हिटी. ठीक आहे, चला एक एक आपण बघून घेऊयात. सगळ्यात अगोदर डायजेशन ऑफ फूड इन युअर ओरल कॅव्हिटी. डायजेशन कशाला म्हणतो आपण, सिम्पली कन्व्हर्जन. डायजेशन सुरुवातीला आपण डेफिनेशन बघितली आहे. व्हॉट इज डायजेशन? कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स अनएब्झॉर्बेबल फूड इनटू सिम्पलर ऍब्झॉर्बेबल फॉर्म इज कॉल्ड एज डायजेशन. ठीक आहे ना. मग वेगवेगळे लायटिक एन्झाईम्स याच्यामध्ये आता रोल प्ले करणार, कॉम्प्लेक्स फूडला सिम्पल फूड मध्ये कन्व्हर्ट करणार. ठीक आहे. ओरल कॅव्हिटीमध्ये आणि तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये या 2 पार्ट तुमच्या एलिमेंटरी कॅनलचे असे असतील की ज्या ठिकाणी बोथ मेकॅनिकल अँड केमिकल डायजेशन विल टेक प्लेस. मेकॅनिकल डायजेशन म्हणजेच काय, जे ओरल कॅव्हिटीमध्ये तुम्ही घास चावलाय दॅट इज मेकॅनिकल डायजेशन. आणि केमिकल डायजेशन म्हणजे काय, वेन सम केमिकल्स आर ऍडेड टू दॅट फूड फॉर इट्स अ कम्प्लीट ब्रेकडाऊन, त्याला तुम्ही म्हणणार केमिकल डायजेशन. तर कुठल्या 2 ऑर्गन्स मध्ये होते, एक तर ओरल कॅव्हिटी अँड सेकंड इज युअर स्मॉल इंटेस्टाईन. तिथे सेगमेंटेशन नाही होणार, दॅट इज डिफरंट. ओके. तर ओरल कॅव्हिटीमध्ये मेकॅनिकल डायजेशन ही एक पहिली स्टेप तुमची असणार. ओके. तर मेकॅनिकल डायजेशन याच्यामध्ये हेल्प करणारे म्हणजे चावण्याची प्रोसेस. सिम्पली आपण एका साध्या भाषेमध्ये आपण त्याला लिहू, दॅट इज द मॅस्टिकेशन ऑफ फूड मटेरियल. ओके. मॅस्टिकेशन मध्ये कोण कोण हेल्प करणार, याच्यामध्ये हेल्प करणार ऑलरेडी आपण बोललोय, टीथ. 4 प्रकारचे टीथ आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे फंक्शन्स असतील. ठीक आहे ना. नंतर पेलेट, पर्टिक्युलरली हार्ड पेलेटचे याच्यामध्ये हेल्प होणार. देन इज युअर टंग अँड इवन लिप्स हेल्प इन mastication. That is your mechanical digestion. Clear आहे. नंतर काय, केमिकल डायजेशन.
केमिकल डायजेशन म्हणजे याचा मिनिंग हा झाला, आता हे तुमचं फूड मटेरियल, याला आपण म्हणू मॅस्टिकेटेड फूड, म्हणजे जे तुम्ही चावलंय त्याला ब्रेक केलं, त्याला पीसेस मध्ये आणलंय, मग मॅस्टिकेटेड फूड. त्याच्यामध्ये सलायव्हरी सिक्रेशन, आता हा काय होणार, सलायवा मिक्स होणार. ओके, सलायवाचं काय होणार, मिक्सिंग होणार. आणि यांच्यापासून जेही स्लिपरी सबस्टन्स तयार होणार, जो चोपडा घास तयार होणार, दॅट इज कॉल्ड एज युअर बोलस. ओके, आता याचे बोलस का तयार झाला, म्युकस ऍड झालाय आपण सांगितलंय, आणि तो इझिली त्याचं इंजेक्शन व्हावं. इंजेक्शन म्हणजेच काय, डिग्लुटेशन इथे झालंय. वेल, आता आपल्याला सांगण्याचा मुद्दा काय, ओरल कॅव्हिटी मध्ये 30% ऑफ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट टेक्स प्लेस. 30% डायजेशन, किती पर्सेंट, 30%. पण हे डायजेशन कुणाचं, पर्टिक्युलरली कार्बोहायड्रेटचं. ओके, कारण सलायव्हरी अमायलेज जो आहे, तो सलायव्हरी अमायलेज ज्याला आपण टायलिन सुद्धा म्हणतो, तर तो टायलिन हा स्टार्च जे असेल किंवा कुठलाही तुमच्या कार्बोहायड्रेटचा फूड तुम्ही जे खाल्लेलं असेल, तर त्याला काय होणार, तो ब्रेकडाऊन करणार, डेक्स्ट्रिन मध्ये आणि माल्टोज मध्ये त्याचं कन्व्हर्जन करणार. ती रिएक्शन आपण लिहू. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खाल्लेलं फूड, कारण मेजर फूड कंपोनंट तुमचा कुठला आहे, एनर्जी प्रोव्हाइड करणारा असतो, दॅट मीन्स युअर स्टार्च, दॅट इज कार्बोहायड्रेट. ओके, तर तुम्ही स्टार्च खाल्लंय, तर माउथ कॅव्हिटी मध्ये पीएच किती असतो, 6.8 पीएच. आणि तुमचा एन्झाईम कुठला आहे, टायलिन. या टायलिनचं दुसरं नाव काय, सलायव्हरी अमायलेज. हा काय करतोय, स्टार्चला अगोदर माल्टोज मध्ये कन्वर्ट करणार, माल्टोज प्लस अल्फा डेक्स्ट्रिन, या दोन सिम्पलर कंपोनंट मध्ये तो त्याला कन्व्हर्ट करणार. मग माल्टोज नंतर, दॅट इज डिफरंट, की माल्टोज हे डायसॅकॅराइड आहे, तर त्याचे ग्लुकोज आणि ग्लुकोज दोन युनिट तयार होतील, आणि डेक्स्ट्रिन पासून सुद्धा 2 ग्लुकोजचे युनिट तयार होतील. ठीक आहे, पीएच कंडिशन माहिती आहे तुम्हाला, 6.8 पीएच ऑफ सलायवा अँड टायलिन इज अ एन्झाईम प्रेझेंट. आणि पर्टिक्युलरली हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की 3 पेअर ऑफ ग्लँड प्रेझेंट तुमच्या माउथ कॅव्हिटी मध्ये, त्यातल्या पॅरोटिड ग्लँड पासून सलायव्हरी अमायलेजचं सिक्रेशन होणार. क्लिअर आहे, ठीक आहे. आपण सांगितलं 30% डायजेशन झालंय, आणि ही रिएक्शन आता याच्यामध्ये तुमच्या माउथ कॅव्हिटी मध्ये झाली. वेल, आता हा जो स्टार्च आहे, तर स्टार्च आपल्या सलायवामध्ये किंवा माउथ कॅव्हिटी मध्ये कुठला एन्झाईम प्रेझेंट आहे, सलायव्हरी अमायलेज एन्झाइम प्रेझेंट आहे किंवा टायलिन प्रेझेंट आहे. का प्रेझेंट आहे, कारण आपण जे फूड खातो त्याचा मेजर कंपोनंट स्टार्च आहे, आणि स्टार्च जर असेल तर त्याला ब्रेकडाऊन करण्यासाठी काय लागणार आहे, टायलिन लागणार आहे. आणि हा जो स्टार्च आहे, तर हा डायजेस्ट कोणता स्टार्च डायजेस्ट होणार, एक तर रायपन्ड और कुक्ड, जे चांगलं शिजवलेलं अन्न असेल, स्टार्च असेल, किंवा चांगला पिकलेला स्टार्च असेल. पिकलेला स्टार्चचा मिनिंग काय होतोय, की तो सिंपल स्वरूपाने त्याचं कन्व्हर्जन हे माल्टोज आणि डेक्स्ट्रिन मध्ये होणार. म्हणजे रायपन्ड अँड कुक्ड स्टार्च कॅन बी डायजेस्टेड इन ओरल कॅव्हिटी. ठीक आहे ना, त्याच्यामुळे आपल्या टायलिन किंवा सलायव्हरी अमायलेज आपल्या सलायवामध्ये प्रेझेंट असण्यामागचं कारण काय, बिकॉज द मेजर फूड कंपोनंट इज युअर स्टार्च. ठीक आहे, ओके. आता हे फूड खाल्लंय, त्याचं बोलस तयार झालंय, हे त्याचं केमिकल डायजेशन सुद्धा झालंय, तर नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, ती नेक्स्ट प्रोसेस मध्ये इट नीड्स टू बी इंजेस्टेड. आता त्याला या फॅरिंग्स मधून पास होऊन नंतर इसोफेगस मध्ये एंट्री करायची. ठीक आहे, तर ते इझिली एंटर व्हावं म्हणून तो बोलस तयार झालाय. आता ती जी प्रोसेस आहे इंजेक्शन करण्याची, त्या प्रोसेसला तुम्ही म्हणायचं डिग्लुटेशन. डिग्लुटेशन म्हणजे इट इज सिम्पली इंजेक्शन. याला तुम्ही काय म्हणणार, इंजेक्शन म्हणजे फूड आतमध्ये घेणे. म्हणजेच इंजेक्शन किंवा डिग्लुटेशन कशाला म्हणणार तुम्ही, प्रोपेलिंग. प्रोपेलिंग म्हणजे ढकलणे. प्रोपेलिंग ऑफ बोलस इनटू एलिमेंटरी कॅनल. पर्टिक्युलरली याचा नेक्स्ट पार्ट कुठला येतोय तुमचा, इसोफेगस येत आहे. तर आपण सरळ सरळ काय लिहू इथे, एलिमेंटरी कॅनल मध्ये त्याला घास ढकलण्याच्या प्रोसेसला वी विल कॉल इट ॲज इंजेक्शन ऑर डिग्लुटेशन. या डिग्लुटेशन मध्ये हेल्प करणारे पार्ट कुठले असणार आहेत, मेजर पार्ट याच्यामध्ये असणार आहे टंग. टंग विल हेल्प इन डिग्लुटेशन प्रोसेस. देन इज युअर सॉफ्ट पेलेट. सॉफ्ट पेलेट म्हणजे हार्ड पेलेटच्या नंतरचा पार्ट, विच इज ऑल्सो अ पार्ट ऑफ युअर फॅरिंग्स रिजन. वेल, सॉफ्ट पेलेट आहे. नंतर इसोफेगसची ऍक्टिव्हिटी, पेरिस्टाल्सिस ज्याला म्हणतो आपण, आणि इव्हन फॅरिंग्स सुद्धा या प्रोसेस मध्ये हेल्प करणार. तर या 4 पार्ट मुळे डिग्लुटेशन प्रोसेस ही इझी होणार. क्लिअर आहे. मग हे पेरिस्टाल्सिस काय असतं, आता आपण सांगितलंय एलिमेंटरी कॅनलच्या वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ मसल्स, जसे की लॉंगिट्युडिनल मसल्स असतील, सर्क्युलर मसल्स असतील. स्टमक जर घेतला तर इनर मोस्ट लेअर त्याचा हा ऑब्लिक लेअर सुद्धा असेल.
मग हे सर्क्युलर किंवा लॉन्जिट्युडिनल मसल्स जे असतात, व्हॉट इज द पर्पज ऑफ दॅट? टू कॉज अ पेरिस्टाल्सिस किंवा स्टमक रिजन मध्ये चर्निंग, राईट? त्यांचं चर्निंग करण्यासाठी क्या हो रे, ओके, त्यांचं चर्निंग होण्यासाठी. वेल, तर पेरिस्टाल्सिस म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ एलिमेंटरी कॅनल, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ, आता इसोफेगस मध्ये फूड येणार म्हणून मी इसोफेगस लिहितोय, बरोबर? ऑफ इसोफेगस इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. कोणत्या मसल्स हेल्प करतायत या पेरिस्टाल्सिसला? पेरिस्टाल्सिसला हेल्प करणाऱ्या मसल्स असणार आहेत सर्क्युलर मसल्स, वेल, आणि सर्क्युलर मसल नंतर दुसरे असतील तुमच्या लॉंगिट्युडिनल मसल्स. या दोन मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन दॅट रिझल्ट्स इनटू पेरिस्टाल्सिस. ह्याच्यापैकी आता सर्क्युलर मसल्स जेव्हा ह्या काय होतील? कॉन्ट्रॅक्ट होतील. सर्क्युलर मसल्स काय होणार? कॉन्ट्रॅक्ट. तर लॉंगिट्युडिनल मसल त्यावेळी काय होतील? रिलॅक्स. ठीक आहे, म्हणजे सायमल्टेनियस यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन जे होणार आहे, तर सॉरी, त्याच्यामुळे त्यांच्या मुवमेंट सुरू होणार. ही इसोफेगस इज अ ट्यूब, त्यांच्यामध्ये काय होणार? काय लिहिलं आपण की सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होणार. सर्क्युलर मसल अशा कॉन्ट्रॅक्ट झाल्या की लॉंगिट्युडिनल मसल रिलॅक्स होणार. ह्या कॉन्ट्रॅक्ट झाल्या की ह्या रिलॅक्स होणार. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, मग रिदम मध्ये एक मुवमेंट सुरू राहणार. अँड सो दॅट बोलस दॅट हॅज एंटर्ड युअर इसोफेगस रिजन, आपण सांगितलं होतं इसोफेगसचा 1/3 अँटेरियर पार्ट इट इज व्हॉलंटरी, पण त्याच्यानंतर इट बिकम्स 2/3 पार्ट इज इनव्हॉलंटरी. तर पेरिस्टाल्सिसमुळे ते बोलस असं हळूहळू हळूहळू कुठे येणार? तर खाली येणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पेरिस्टाल्सिस. वेल, असं समजू आपण की दिस इज युअर इसोफेगस ट्यूब. आता इथपासून जो पार्ट सुरू होतोय, दिस पार्ट इज युअर स्टमक. हा इसोफेगस, चला लिहून घेऊ. इसोफेगस, याच्यामध्ये लॉंजिट्युडिनल आणि ह्या अशा सर्क्युलर आणि याच्या वॉल मध्ये प्रेझेंट असणारे लॉंजिट्युडिनल मसल्स यांचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन सुरू राहणार. आता इथे जो स्पिंक्टर होता, त्या स्पिंक्टरला आपण बघितलेला आहे. एनाटॉमी जेव्हा बघितली आपण तेव्हा कार्डियक स्पिंक्टर म्हणा और गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर म्हणा, गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर. जसाही हा बोलस मीन्स याचे जे तुकडे होणार हे फूडचे, हे फूड पार्टिकल असं समजा की हा बोलसचे फूड पार्टिकल्स आता इथपर्यंत येऊन पोहोचले. कुठे आले? कार्डियक स्पिंक्टर पर्यंत आले, म्हणजे लोअर ओपनिंग ऑफ इसोफेगस विच ओपन्स इनटू स्टमक. हे आता यातला फूड कुठे येणार आहे? स्टमक मध्ये येणार आहे. त्यावेळी काय होणार? गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर नॉर्मली रिमेन क्लोज्ड अँड डज नॉट अलाउ द फूड कंटेंट इनटू द स्टमक. लगेचच हा ओपन होणार, इथला स्पिंक्टर ओपन होणार आणि फूड मटेरियल कुठे येणार? स्टमक रिजन मध्ये येणार. नॉर्मली जेव्हा स्टमक मध्ये फूड कंटेंट येणार, स्टमक मध्ये 4 ते 5 तासापर्यंत इट इज स्टोअर्ड. किती तासापर्यंत? 4 to 5 hours. फूडचं काय होणार? इथे स्टोरेज होणार. ऍक्च्युअली स्टोरेज होणार म्हणजे त्याच्यावरती ऍक्टिव्हिटी सुरू असणार आहेत. ठीक आहे ना. मग हे नॉर्मली हा क्लोज असतो. का क्लोज असतो? कारण हे गॅस्ट्रिक कंटेंट म्हणजे स्टमकचे कंटेंट हे परत जायला नको. जर हे कंटेंट परत गेले तर त्या कंडिशनला सुद्धा आपण एक नाव दिलं होतं, दॅट वॉज युअर रिगरगिटेशन. त्याला आपण काय म्हणतो? मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर त्याला म्हणतो आपण गिळकी येणे, आंबट पाणी तोंडामध्ये येणे, रिगरगिटेशन. हे जर लोअर इसोफेजियल स्पिंक्टर किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर जर प्रॉपरली क्लोज नसेल तर ते गॅस्ट्रिक, कारण आता आंबट पाणी काय म्हणतोय आपण, याच्यामध्ये ऍसिड मिक्स झालेलं असणार आहे, HCl, बरोबर ना. मग ते कंटेंट परत येऊ नये म्हणून नॉर्मली इट रिमेन्स क्लोज्ड. का? कारण स्टोरेज ऑफ दॅट फूड मटेरियल, इंजेस्टेड फूड मटेरियल इज फॉर 4 to 5 hours इन युअर स्टमक रिजन. क्लियर आहे इथपर्यंत? चल आगे बढ़ेंगे. हे झालं तुमचं इसोफेगस मध्ये कुठलं डायजेशन होतं आहे का? मागे जाऊ. नो, इथे लिहून टाकू आपण, नो डायजेशन टेक्स प्लेस इन इसोफेगस. नो डायजेशन इन इसोफेगस. क्लियर आहे का? कारण त्याच्यामध्ये कुठले एन्झाइम प्रेझेंट नाही, असेल तरी ते नॉमिनल किंवा त्याची ऍक्टिव्हिटी असणार नाहीये, राईट. आता फूड कुठे आलंय? हे तुमचं काय होतं? एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल नंतर हे फूड तुमचं आलंय स्टमक रिजन मध्ये. इथे लोअर इसोफेजियल स्पिंक्टर होता. आता हे फूड मटेरियल, फॉर एक्झाम्पल हे इथे असं फूड मटेरियल जमा झालंय. क्लियर आहे? हे स्टमक रिजन मध्ये हे काय आलंय? तर इट इज युअर फूड. ठीक. काय सांगितलं आपण? जसं ही फूड यानी या लोअर इसोफेजियल स्पिंक्टर किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर मधून खाली एंट्री केली,
लगेचच न्यूरोनल कंट्रोल, नर्व्स, हॉर्मोन्स आणि केमिकल सबस्टन्सेस या तिघांच्या मदतीने हे गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रिशन जे असेल ते कंट्रोल होणार. सी या सिक्रिशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इज कंट्रोल्ड बाय नर्व, हॉर्मोन्स अँड केमिकल सबस्टन्सेस. मग काय होणार, न्यूरोनल मेकॅनिझम याच्यामध्ये आलाय. न्यूरोनल मेकॅनिझम आलाय म्हणजेच आता या तुमच्या स्टमक पार्ट मध्ये ज्या जी सेल्स असतील त्या जी सेल्स काय करणार, त्या गॅस्ट्रिन रिलीज करणार. हॉर्मोन गॅस्ट्रिन विल बी रिलीज्ड. गॅस्ट्रिन रिलीज झालाय तर गॅस्ट्रिन कुणावरती काम करणार, गॅस्ट्रिक सेल्स वरती, आणि त्याच्यापासून आता गॅस्ट्रिक ज्यूसचं काय होणार, रिलीज होणार. आणि या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये वी नो काय काय प्रेझेंट आहे, एचसीएल प्रेझेंट आहे याच्यामध्ये. अजून इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम, दॅट मीन्स युअर पेप्सिनोजेन अँड थर्डली युअर म्युकस. हे तिन्ही या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये काय असणार, प्रेझेंट असणार आहे. म्युकस नॉर्मली यू नो दीज आर सिक्रेटेड फ्रॉम म्युकस नेक सेल्स. त्यांचं लोकेशन सुद्धा आपण बघितलं होतं की दीज आर बेसल इन पोझिशन. ठीक आहे. अँड म्युकस सेल्स, गॉबलेट म्युकस सेल्स आर प्रेझेंट थ्रू आउट द एलिमेंटरी कॅनल. लास्ट लेक्चर मध्ये, त्याच्या अगोदर थर्ड लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं की म्युकसचा पर्पज हा डिफरंट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल हा डिफरंट असणार आहे. कुठे प्रोटेक्शन असेल, राईट, कुठे लुब्रिकेशन असणार आहे, राईट. दीज आर व्हेरियस कंपोनंट ऑफ युअर गॅस्ट्रिक ज्यूस. मग आता हे एक एक मिक्स होणार. याच्यामध्ये आपण सांगितलंय एचसीएल हा कुणावरती ऍक्ट करणार, इट ऍक्ट्स ऑन पेप्सिनोजेन, आणि मग पेप्सिनोजेन पासून ऍक्टिव्ह फॉर्म तयार होणार आणि दॅट ऍक्टिव्ह फॉर्म विल बी युअर पेप्सिन. नाउ दिस विल डायजेस्ट प्रोटीन इन स्टमक रिजन. म्युकसचं काम सांगितलं होतं आपण. म्युकसचं काम काय होतं, टू प्रोटेक्ट म्युकोसल वॉल ऑफ स्टमक. ही जी स्टमकच्या आतमधली वॉल आहे याला याच्यावरती असा कोट तयार करणे, सो दॅट हायड्रोक्लोरिक ऍसिडची ऍक्शन या म्युकोजल लेअर वरती होणार नाही, त्याचं एक्सकोरिएशन होणार नाही. ठीक आहे. एचसीएलचं अजून एक दुसरं फंक्शन आपण सांगितलं होतं, इट ऍक्ट एज अँटीबॅक्टेरियल, म्हणजे इट किल्स बॅक्टेरिया कमिंग अलॉंग विथ द फूड. बरोबर की नाही. नंतर इनएक्टिव्हेशन ऑफ सलायव्हरी अमायलेज, हे सुद्धा आपण काम सांगितलं होतं. इनएक्टिव्हेशन ऑफ सलायव्हरी अमायलेज ऑल्सो डन बाय युअर एचसीएल. आणि पेप्सिनोजेन ऍक्टिव्ह झाला, पेप्सिन झाला, आणि पेप्सिन पासून आता यांनी प्रोटीनचं डायजेशन सुरू केलं. ठीक आहे. क्लिअर. स्टमक मध्ये आपण पीएच सांगितलाय. अकॉर्डिंग टू एनसीईआरटी दॅट पीएच इज 1.8. बरोबर की नाही. पण तो 2.5 असू शकतो, 3 असू शकतो, पण एनसीईआरटी आपल्याला 1.8 सांगते. वे विल फॉलो द सेम, दॅट इज 1.8, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिडिक कंडिशन असणार आहे. क्लिअर, राईट. मग स्टमक मध्ये हे फूडचं डायजेशन आपण बघून घेऊ. स्टमक मध्ये कुठलं फूड डायजेस्ट होत आहे, कुठले एन्झाइम त्याच्यावरती ऍक्ट करताय, वन बाय वन आपण सिक्वेन्सनी जाऊ. ठीक आहे. मग आता कायमोझिन म्हणजे काय, कायमोझिन इज नथिंग बट युअर रेनिन. आपण अगोदर सुद्धा याचा उल्लेख केला होता. RENIN हे एक रेनिन एन्झाइम आहे, दॅट इज टू डू विथ द युअर किडनीशी संबंध आहे त्याचा. पण RENIN डबल NIN तर त्याला म्हणायचं कायमोझिन. आता या रेनिनचा उपयोग कशामध्ये होणार, कशामध्ये होणार, इट हेल्प्स इन डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन. मिल्क मध्ये जे प्रोटीन्स असतात त्याला डायजेस्ट करण्यासाठी यू विल रिक्वायर रेनिन एन्झाइम. ओके. तर हा जो रेनिन आहे नॉर्मली इट इज प्रेझेंट इन इन्फंट्स. हा इन्फंट्स मध्ये 1-2 वर्षाच्या बाळामध्ये याची क्वांटिटी जास्त असणार किंवा तो ऍक्टिव्ह असणार असं म्हणू आपण. ऍडल्ट मध्ये हा रेनिन इनऍक्टिव्ह असेल किंवा हा लेस फंक्शनल असणार आहे. वेल, तर काय करेल, समजा हे मिल्क असेल, मिल्क प्रोटीन, सिम्पली ह्या प्रोसेसला काय, याचं डायजेशन जे मिल्कचं जे डायजेशन होणार रेनिनच्या मदतीने, दॅट इज कॉल्ड एज कर्डलिंग ऑफ मिल्क. म्हणजेच काय, कर्डल करणे, समजलं ना, म्हणजे दुधाचं जसं दह्यामध्ये कन्व्हर्जन होतं ते कर्डलिंग मुवमेंट. वेल, तर मिल्क प्रोटीनचं काय होणार, अगोदर इट विल कन्वर्ट, याच्यामध्ये जो प्रोटीन प्रेझेंट असणार आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, सोल्युबल फॉर्म मध्ये. कोण आहे सोल्युबल, सोल्युबल आहे तुमचा कॅसिन प्रोटीन. कॅसिन प्रोटीन इज प्रेझेंट इन मिल्क. ओके. तर हा प्रोटीन सोल्युबल आहे, तर आता तो कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे आपल्याला, इनसोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सोल्युबल फॉर्म इनटू इनसोल्युबल. तर सोल्युबल मध्ये कोण आहे, केसिन. तर इनसोल्युबल मध्ये कोण येणार, तो पॅराकॅसिनेट. कोणता येणार, पॅराकॅसिनेट. कोणता, कॅल्शियम पॅराकॅसिनेट असं आपण त्याला म्हणू. हा इनसोल्युबल फॉर्म मध्ये. अँड नाउ दिस विल बी स्टोअर्ड इन स्टमक फॉर लॉंग टाइम. स्टोअर्ड इन स्टमक. आणि हळूहळू मग आता त्यांचं डायजेशन हे सुरू होणार. क्लिअर आहे. आणि या सगळ्या प्रोसेसला आपण इथे ब्रॅकेट मध्ये लिहू. दिस प्रोसेस विल बी कॉल्ड एज कर्डलिंग ऑफ मिल्क. ठीक आहे. ऍडल्ट मध्ये काय सांगितलं आपण, इन केस ऑफ ऍडल्ट मध्ये
हा रेनिन हा इनएक्टिव्ह स्टेटमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे ॲडल्टमध्ये जेव्हा मिल्क कन्झ्युम केल्या जाणार त्यावेळी त्याचा डायजेशनचा प्रॉब्लेम तयार होणार, तो डायजेस्ट नीट होणार नाहीये. मग ॲडल्टमध्ये जर तो ॲडल्ट मिल्क डायजेशन करण्यासाठी कुणाचा वापर होणार, मग त्याच्यामध्ये HCl चा वापर होणार. देन युअर पेप्सिन विल बी युज्ड अँड कायमोट्रिप्सिन, या 3 एन्झाईम्सच्या मदतीने हा ॲडल्ट मध्ये डायजेस्ट होणार. पण नॉर्मली तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल, ॲडल्टनी जर जास्त प्रमाणामध्ये जर मिल्क कन्झम्पशन केलं तर इनडायजेशनचा त्रास सुरू होतो किंवा त्यांना ऍसिडिटी व्हायला लागते. ठीक आहे, ऍसिडिटी का होणार, कारण यांच्यापासून ऍसिड तयार होणार बॉडीमध्ये. क्लिअर आहे. तर हे झालं तुमचं कायमोझिन किंवा रेनिनची ऍक्टिव्हिटी. काय केलं त्याने, सोल्युबल फॉर्म मध्ये जो केसिन होता त्याला कॅल्शियम पॅराकेसिनेट मध्ये कन्व्हर्जन केलं, दॅट इज इनसोल्युबल फॉर्म अँड दॅट इज स्टोर्ड इन द स्टमक. सो ह्या ऍक्टिव्हिटीज कशाच्या कंट्रोल मध्ये असणार आहेत, तर नर्व, हार्मोन अँड केमिकल सबस्टन्सेस. क्लियर अप टू दिस. आगे बढ़ते. डायजेशन बाय पेप्सिन. तर पेप्सिन हा कोणत्या टाईपचा प्रोटीन आहे, एंडोपेप्टिडेज. हे एक ऍडिशनल लक्षात असू द्या. इट ब्रेक्स प्रोटीन्स इनटू स्मॉलर मॉलिक्यूल. ऑब्वियस आहे, डायजेशन पेप्सिन म्हटल्यानंतर आपल्याला माहिती की प्रोटीनचं डायजेशन करणार तर त्यांना स्मॉलर पार्टिकल मध्ये कन्वर्ट करणे, दॅट इज द फंक्शन ऑफ युअर पेप्सिन. ओके. तर काय केलं त्याने, प्रोटीनने पेप्सिनने काय केलं, प्रोटीनवरती ऍक्शन केली, त्याचं डायजेशन करणार. तर कशामध्ये, पेप्टोन्स, प्रोटिओजेस आणि पेप्टाइड्स हे लार्जर मॉलिक्युल्स मध्ये हा त्यांचं कन्व्हर्जन करणार. ठीक आहे, लार्जेस्ट पेप्टाइड्स झाला म्हणून आपण, पेप्टोन्स, प्रोटिओजेस आणि पेप्टाइड्स. तुमच्या एनसीईआरटी मध्ये एका पेज वरती सर्व सिक्वेन्स एका खाली एक दिलेला आहे. फक्त आपण काय करतोय, सेपरेटली स्टमक मध्ये, इंटेस्टाईन मध्ये, लार्ज इंटेस्टाईन मध्ये काय जे असेल ते सेपरेटली त्याला स्टडी करतोय. राईट. ओके. इन स्टमक याची कॅटेगरी काय सांगितली आपण, एंडोपेप्टिडेज. एंडोपेप्टिडेजेस आर फाउंड, सो डायजेशन ऑफ प्रोटीन कॅन टेक प्लेस इन द स्टमक. महत्वाची लाईन आहे, इम्पॉर्टंट आहे, विचारते तुम्हाला की डायजेशन ऑफ, इफ देयर इज अ डायजेशन ऑफ प्रोटीन इन द स्टमक और स्मॉल इंटेस्टाइन और व्हॉट नॉट, काय दुसरं जे असेल ते. ठीक आहे ना. तर स्टमक मध्ये सुद्धा प्रोटीनचं डायजेशन होणार, परंतु कंप्लीट डायजेशन जर म्हणा तर दॅट टेक्स प्लेस इन द डिओडेनम पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. क्लियर है. चलो आगे बढ़ेंगे. वेल, डायजेशन बाय गॅस्ट्रिक लिपेज. आता स्टमक मध्ये सुद्धा हा लिपेज एन्झाइम प्रेझेंट आहे आणि लिपेज एन्झाइमचं काम काय असणार आहे, इट विल ऍक्ट ऑन फॅट. परंतु कोणत्या फॅट वरती, नॉर्मली इमल्सिफाईड फॅट वरती हे लिपेज काम करतात. आता हा गॅस्ट्रिक लिपेज आहे, पण पॅन्क्रियाटिक लिपेज जो आहे तर दॅट विल टिपिकली फंक्शन ऑन द इमल्सिफाईड फॅट, जे की बाईल सॉल्टच्या मदतीने काय झालं, इमल्सिफिकेशन झालेलं असेल. लास्ट लेक्चर मध्ये त्यालाही ज्यावेळी आपण लिव्हर आणि गॉल ब्लॅडर किंवा पॅन्क्रियाची स्टडी केली त्यावेळी आपण व्हॉट इज इमल्सिफिकेशन, व्हॉट इज मिसल फॉर्मेशन ते सुद्धा बोललो. लास्ट लेक्चर एक वेळा बघून घ्या. ठीक आहे. इट कन्वर्ट्स फॅट्स इनटू फॅटी ऍसिड अँड मोनोग्लिसराइड्स. कशापासून तयार झालाय तुमचा फॅट, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल, मोनोग्लिसराइड. तर त्यांच्यामध्ये त्यांचं कन्वर्जन करणार. इट इज सिक्रेटेड इन लेस अमाउंट, सो लेस डायजेशन ऑफ फॅट टेक्स प्लेस. आणि जे काय फूड असणार आहे तर फूड मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ लेस दॅन 1% ऑफ इमल्सिफाईड फॅट. इमल्सिफाईड फॅटचं क्वांटिटी किती असणार आहे, लेस दॅन 1%. त्याच्यामुळे फॅटचं जे डायजेशन आहे ते स्टमक मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये होणार. ठीक आहे. होणारच नाही असं आहे का, नाही, होईल, परंतु इट्स क्वांटिटी इज व्हेरी लेस. या लिपेज यांची क्वांटिटी मुळात कमी आहे, त्याच्यामुळे त्यांचं डायजेशन सुद्धा स्टमक मध्ये कमी होणार. कुणामुळे, बिकॉज ऑफ दिस गॅस्ट्रिक लिपेज, बिकॉज इट्स क्वांटिटी इज व्हेरी इन लेस अमाउंट, आय मीन. ठीक आहे. जस्ट अ सेकंड, 1 मिनिट. वेल, तर काय सांगितलं आपण, लेस दॅन 1% इमल्सिफाईड फॅट इज प्रेझेंट आणि लिपेज, गॅस्ट्रिक लिपेजची क्वांटिटी सुद्धा कमी असते, त्याच्यामुळे फॅटचं डायजेशन कमी होणार. आता स्टमकच्या वॉल कशा आहेत, वॉल्स ऑफ स्टमक आर थिक. वॉल्स ऑफ स्टमक आर थिक, कारण ऍडिशनल लेअर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ऑब्लिक लेअर, बरोबर आहे की नाही. मग यांच्यामुळे आता चर्निंग मुवमेंट तुमच्या स्टमक मध्ये होणार. काय होणार, फूडचं चर्निंग ऑफ फूड. म्हणजे आता देयर इज अ मिक्सिंग ऑफ, थरो मिक्सिंग म्हणू आपण त्याला, थरो मिक्सिंग. चलो ठीक आहे. थरो मिक्सिंग ऑफ फूड विथ गॅस्ट्रिक ज्यूस. ओके. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये थरोली तो मिक्स होणार आणि याच्यापासून जो प्रोडक्ट आता तयार होणार त्याला तुम्ही म्हणणार ऍसिडिक
chyme. Okay, and now this acidic chyme will be semi-liquid and that would be ready to enter into duodenum part of small intestine. इथपर्यंत डन आहे. मग परत एक वेळा मी इथे काढतोय, हे तुमचं स्टमक, ठीक आहे, आणि स्टमक नंतर हा जो सी आकाराचा पार्ट तयार झालाय, दिस पार्ट इज युअर डिओडेनम, बरोबर की नाही. तर इथे जो स्पिंक्टर होता इथे, तर त्याला कोणता स्पिंक्टर बोललो होतो आपण, इट इज युअर पायलोरिक स्पिंक्टर, ठीक आहे. तर जेव्हा हे फूड मटेरियल सर्व इथे प्रेझेंट असेल, काईम म्हणू आपण, ऍसिडिक काईम, ते ऍसिडिक काईम आता पायलोरिक स्पिंक्टर काय करणार, थोडा इंटरव्हलनी ओपन होत राहणार. एकदम ओपन होऊन सगळंच्या सगळं फूड स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येणार नाही. हळूहळू आता हे थोडासा ओपन होणार, थोडासा काईम ऍसिडिक काईम डिओडेनम मध्ये जाणार, परत क्लोज होणार. इंटरव्हलनी आणि इन्स्टॉलमेंट्स मध्ये छोट्या छोट्या क्वांटिटी मध्ये, कमीत कमी क्वांटिटी मध्ये आता हे पायलोरिक स्पिंक्टर ओपन होणार आणि त्यातून छोट्या क्वांटिटी मध्ये फूड हे डिओडेनम मध्ये शिफ्ट होणार. ठीक आहे, ओके, पुढे जाऊ. नेक्स्ट काय, डायजेशन ऑफ फूड इन स्मॉल इंटेस्टाइन. आता आपण सांगितलंय की हे तुमचा स्टमकचा रिजन होता, ओके, आणि इथे होता तुमचा पायलोरिक स्पिंक्टर, पायलोरिक स्पिंक्टर, आणि हे असं समजू की हे काईम आहे, ऍसिडिक काईम, हे फूड इन स्टमक, दिस इज युअर स्टमक. तर याच्यामधून आपण सांगितलंय हा पार्ट म्हणजे तुमचा डिओडेनमचा पार्ट, आता हे एंट्री करणार कमी कमी क्वांटिटी मध्ये, हळूहळू एंट्री होणार. ठीक आहे, म्हणजे आता डिओडेनम, दिस इज डिओडेनम, चलो लिख लेंगे, डिओडेनम ऑफ इंटेस्टाइन. ठीक आहे ना. आता इंटेस्टाइनच्या डिओडेनम मध्ये हा एंट्री करणार. इंटेस्टाइन मध्ये सुद्धा ऑलरेडी सुरुवातीला आपण सांगितलं स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाइन यांच्यामध्ये बोथ मेकॅनिकल अँड केमिकल डायजेशन ऑफ फूड विल टेक प्लेस. तर इथे मेकॅनिकल डायजेशन कोणत्या मेथडने होणार, त्या मेथडला म्हणणार आपण बाय सेगमेंटेशन मेथड. तर सेगमेंटेशन मेथड म्हणजे काय, सेगमेंटेशन मेथड ही जी ऍसिडिक काईम आता कुठे पोहोचली आहे, डिओडेनम पार्ट मध्ये, तर त्या ऍसिडिक काईमला आता न्यूट्रलायझेशन त्याचं तिथे होणार. बघू आपण ते की कसे ज्युसेस, ऑलरेडी लास्ट 4th लेक्चर मध्ये पॅन्क्रियाटिक ज्यूस आणि गॉल ब्लॅडर किंवा तुमचा हेपॅटिक डक्ट या कशा त्या डिओडेनम मध्ये ओपन होतात आणि त्यांचे वेगवेगळे ज्युसेस ते आता फूड मध्ये मिक्स होणार. तर सेगमेंटेशन मेथड म्हणजे काय की यांच्यामध्ये आता पेरिस्टाल्सिस होणार आणि हे जे फूड मटेरियल आहे, फूड मटेरियल कम्स इन कॉन्टॅक्ट विथ म्युकोसा. फूड सेगमेंटेशनचा मीनिंग सांगतो तुम्हाला, फूड मटेरियल comes in contact with mucosa of small intestine. ठीक आहे, वेल आता समजलं तुम्हाला. हे जे फूड आले तर या फूडला आपण काय बोललो होतो, ऍसिडिक काईम. ठीक आहे, हे ऍसिडिक काईम, आता एसी देतो मी, ऍसिडिक काईम इथे पोहोचलाय. ओके, नंतर इकडे इथे पॅन्क्रिया होता तुमचा, आता कॉमन काढतोय मी, ही एक गॉल ब्लॅडरची डक्ट आली आहे, केअरफुली ऐकायचं आहे. इकडून आता एक कॉमन हेपॅटिक डक्ट आली आहे आणि ह्या साइडने आली तुमची पॅन्क्रियाटिक डक्ट, आणि ह्या सगळ्या डक्ट आल्यात आणि इथे ओपन झाली आहे. कुठे ओपन झाली आहे, या डिओडेनम मध्ये ओपन झाली आहे, हेपॅटो पॅन्क्रियाटिक एम्पुलाच्या मदतीने किंवा एम्पुला ऑफ वेटर, and which is guarded by sphincter of Oddi, right? तर हे सगळे ज्युसेस, हे गॉल ब्लॅडरचा ज्यूस, हा बाईल ज्यूस, राईट, लिव्हर पासून आलेला, आणि हा पॅन्क्रियाटिक ज्यूस, आता हा सगळा ज्यूस स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ओतला गेला. गेटिंग दिस. मग आता याला नाव देऊन टाकू आपण बाईल ज्यूस प्लस पॅन्क्रियाटिक ज्यूस, पॅन्क्रियाटिक ज्यूस. ओके, हे सगळं आता याच्यामध्ये यांचं पोरिंग झालंय. आणि काही जे फंक्शन्स असतील तर लेक्चर 4 मध्ये आपण बघितलेले की बाईल ज्यूसचे कंपोनंट आहेत, त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल आहे, वेल फॉस्फोलिपिड आहे, लेसिथिन, ठीक आहे, किंवा वेल युअर सॉल्ट्स असतील प्रेझेंट, सॉल्ट ही इमल्सिफिकेशन ऑफ फॅट करतात, ठीक आहे, किंवा सॉल्ट्स हे काय करणार तुमच्या लेसिथिन सोबत, कोलेस्ट्रॉल सोबत, व्हायटामिन, फॅट सोल्युबल व्हायटामिन्स आहेत त्यांच्यासोबत मिक्स होऊन मिसल फॉर्मेशन करणार. हे सगळं आपण 4th लेक्चर मध्ये कव्हर केलंय. तर यू नीड टू वॉच दॅट व्हिडिओ अगेन इफ फॉरगॉटन, राईट. वेल काय बोललो आपण की आता ह्या वेगवेगळ्या डक्ट मधून इथे बाईल ज्यूस आणि पॅन्क्रियाटिक ज्यूस आलाय, ही ऍसिडिक कायमी आली आहे. आता याच्यामध्ये इंटेस्टाइन मध्ये याला लिहितो मी स्मॉल इंटेस्टाइन. इंटेस्टाइनचा पीएच किती असतो, 7.8, आणि 7.8 पीएच म्हणजेच काय झाला तुमचा अल्कलाइन पीएच झालाय.
तर इथे अल्कलाईन वातावरण पण आहे आणि या फूड सोबत आलेलं ऍसिडिक कायमी सुद्धा आहे, ते ऍसिड सुद्धा प्रेझेंट आहे. मग याच्या जे इंटेस्टाईनचे जे वॉल असतील ते यांचं प्रोटेक्शन सुद्धा होणं गरजेचं आहे. तर वॉल्स ऑफ इंटेस्टाईन्स आर प्रोटेक्टेड अगेन बाय, जसं स्टमक मध्ये म्युकस आणि बायकार्बोनेट आयन्स यांनी स्टमकच्या म्युकोसा लेअरला प्रोटेक्ट केलं होतं. तर वॉल्स इथे लिहू आपण, walls of small intestine are protected by mucus plus bicarbonate ions. आणि याच प्रोसेस मध्ये म्युकस आणि बायकार्बोनेट यांनी वॉलचं प्रोडक्शन केलं, इंटेस्टिनल वॉलचं, राईट. प्लस याच्यामध्ये ब्रुनर्स ग्लँड ज्या डिओडेनम ऑफ तुमचा सब म्युकोसा ऑफ डिओडेनम मध्ये प्रेझेंट आहेत. ब्रुनर्स ग्लँड्स also helps in this, कारण ब्रुनर्स ग्लँडचं जे सिक्रेशन असतं, that secretion is also mucus. मग how it is protected from the alkaline and acidic environment? By the combined action of mucus, bicarbonate ions. कारण हे आपण सांगितलंय पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये, बाईल ज्यूस मध्ये इनऑर्गॅनिक सॉल्ट सुद्धा प्रेझेंट असतात, जसं की NaCl आहे, बायकार्बोनेट आहे, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट. तर त्याच्यापैकी या अल्कलाईन नेचर जे तुमच्या इंटेस्टाईन मध्ये येणार, कुठे लिहिलं मी अल्कलाईन, तर दिस अल्कलाईन नेचर इज बिकॉज ऑफ इनऑर्गॅनिक सॉल्ट्स ऑफ बाईल ज्यूस. लक्षात घ्यायचंय, विचारतात प्रश्न नीट मध्ये की अल्कलाईन एन्व्हायरमेंट इन द डिओडिनम इज प्रोव्हाइडेड बाय द ऍक्शन ऑफ इनऑर्गॅनिक सॉल्ट्स फ्रॉम बाईल ज्यूस. क्लिअर? वेल, प्रोटेक्शन समजलं तुम्हाला. अल्कलाईन वातावरण कुणी केलंय. आता याच्यामध्ये इमल्सिफिकेशन ऑफ फॅट सुद्धा होणार. तर इमल्सिफिकेशन ऑफ फॅट, सरळ केमिकल डायजेशन मध्ये आपण गेलोय. इमल्सिफिकेशन ऑफ फॅट टेक्स प्लेस बाय सॉल्ट्स ऑफ बाईल ज्यूस. बाईल ज्यूस मध्ये जे सॉल्ट्स प्रेझेंट आहेत ते सॉल्ट्स कुठले आहेत? सोडियम ग्लायकोकोलेट, चौथ्या लेक्चर मध्ये आपण बोललो, अँड सोडियम टॉरोकोलेट. हे जे सॉल्ट्स आहेत ते आता इमल्सिफिकेशन करणार. कसं इमल्सिफिकेशन करणार? सपोज दिस इज युअर फॅट, त्या फॅट सोबत आता हे सॉल्ट्स मिक्स होणार. हे ऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत. हे सॉल्ट्स कुठले आहेत? दीज आर ऑर्गॅनिक सॉल्ट्स. ओके, हे ऑर्गॅनिक सॉल्ट मिक्स होणार आणि मिक्स होऊन यांच्यापासून एक स्ट्रक्चर तयार करणार, अँड दॅट इज युअर मिसल्स फॉर्मेशन. ओके, miscels. Simply, what is emulsification? Emulsification means it is breaking of fat in small globular form, in small globules. कसे तयार झाले ते globules? By the action of these organic salts, sodium glycocolate, sodium taurocolate, आणि त्यांच्यापासून मिसल तयार झाले. या मिसलच्या भोवती आता प्रोटीनचा कोट येणार, त्याला तुम्ही कायलोमायक्रॉन होणार आणि त्याच्यानंतर ते ऍब्झॉर्ब होणार. ऍक्शन समजते तुम्हाला इथपर्यंत? वेल, आपण केमिकल डायजेशन याच्यामध्ये बघतो आहोत. ओके, आता अजून म्युकस सेल्स आणि ब्रश बॉर्डर सेल्स ऑफ म्युकस एपिथेलियम यांच्यापासून भरपूर सारे इंटेस्टिनल ज्युसेस बाहेर पडतील, त्याला सकस एंटरिकस आपण म्हणणार. वेल, आगे बढ़ेंगे. सिया सकस एंटरिकस इकडे उल्लेख केलेला नाही मी, राईट, लिहितोय मी. म्युकस अँड सिक्रेशन्स of brush bordered cells of intestinal mucosa forms intestinal juice किंवा त्यालाच तुम्ही नाव द्यायचंय सकस एंटरिकस. या वर्षी नीट मध्ये हा क्वेश्चन आलेला होता. इंटेस्टिनल ज्यूस इज ऑल्सो कॉल्ड एज सकस एंटरिकस 2021 मध्ये. ठीक आहे, म्हणजे आता हे जे सकस एंटरिकस किंवा इंटेस्टिनल ज्यूस आहे हा कुणाकुणापासून तयार झाला? म्युकस. आणि जे काय सिक्रेशन इंटेस्टिनल म्युकोसाचे ब्रश बॉर्डर सेल्सचे सिक्रेशन्स असतील त्यांच्यापासून आता सकस एंटरिकस तयार होणार, अँड नाउ इट विल हेल्प इन द डायजेशन प्रोसेस. क्लियर? वेल, काय काय असते या इंटेस्टिनल ज्यूस? कंटेन्स व्हरायटी ऑफ एन्झाइम्स लाईक एंटरोकायनेस. एंटरोकायनेसचा रोल आपल्याला कळणार आहे. एंटरोकायनेस काय करतोय? कायमोट्रिप्सिनला ट्रिप्सिन मध्ये कन्वर्ट करणार. कायमोट्रिप्सिन कोणाचं आहे?
इट इज द एन्झाईम ऑफ युअर पॅन्क्रियाटिक ज्यूस, राईट, सिक्रेशन ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूस. याच्यावरती आता तुमचा एंटेरोकायनेस काम करणार, एंटेरोकायनेस एन्झाईम, आणि इट विल कन्वर्ट कायमोट्रिप्सिन इनटू ट्रिप्सिन, आणि हा आता ट्रिप्सिन दुसऱ्या एन्झाईम वरती काम करून अजून सिम्प्लिफिकेशन करणार, राईट. वेल, दुसरा काय, अमायनो पेप्टिडेजेस आहेत, ऑब्व्हियसली यांचा हेल्प कशामध्ये होणार, प्रोटीनच्या डायजेशन मध्ये होणार. डायसॅकॅरिडेजेस आहेत, म्हणजे त्याचं उदाहरण दिलंय माल्टेज, म्हणजेच हे कार्बोहायड्रेटचे जे ओलिगोसॅकॅराइड म्हणू आपण त्याला, ठीक आहे, तर त्यांचं डायजेशन करणार. डायपेप्टिडेजेस म्हणजेच प्रोटीनवरती जे काय कॉम्प्लेक्स प्रोटीन्स असतील त्यांच्यापासून आता डायपेप्टाइड्स तयार होतील, त्याच्यापासून नंतर मग अमिनो ऍसिड्स बाहेर पडतील. तर त्या डायपेप्टिडेजेस, कारण काय झालं, स्टमक मध्ये जे काय प्रोटीनचं डायजेशन झालंय, ओके, किंवा तिथपर्यंत जे कार्बोहायड्रेटचं डायजेशन झालंय, तर अजून एकदम सिम्पलर ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये ते आलेत का, नाही, भरपूर सारे डायजेशन झालंय, पण स्टेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड्स एकत्र येऊन असं समजू आपण काय तयार झालाय तुमचा डायपेप्टाइड, आणि डायपेप्टाइड असे भरपूर युनिट एकत्र आले आणि त्यांच्यापासून काय तयार झाला, पॉलीपेप्टाइड, आणि पॉलीपेप्टाइड म्हणजेच प्रोटीन. ओके, आता प्रोटीन जर डायजेस्ट होईल तर अगोदर डायपेप्टाइड मध्ये होईल, मग या डायपेप्टाइड वरती ह्या डायपेप्टिडेजची ऍक्शन होईल आणि त्याच्यापासून अमिनो ऍसिड मोनोपेप्टाइड्स तयार होतील. ओके, लिपेजेस कुणासाठी लागतील, फॅट्स डायजेशन साठी. न्यूक्लिओसाइडेजेस आपण सांगितलं, न्यूक्लिओसाइडेजेस म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल डीएनए. डीएनए कशापासून बनलेला आहे, डीएनए इज मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. यांचं आता डायजेशन झालं, त्यांच्या डायजेशन पासून काय तयार होईल, त्यांचा सिम्पलर फॉर्म न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइडचं डायजेशन होणार आणि यांच्यापासून आता काय तयार होणार, रायबोज शुगर प्लस युअर नायट्रोजन बेस. कारण काय, नायट्रोजन बेस प्लस रायबोज शुगर यांच्यापासून न्यूक्लिओसाइड तयार झाला. या न्यूक्लिओसाइड मध्ये आता ऍड कोण झाला होता, फॉस्फेट ग्रुप. न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट न्यूक्लिओटाइड, मग ही सिम्पलर फॉर्म मध्ये आता कन्वर्ट होणार. तर न्यूक्लिओसाइडेजेस कोणावरती काम करतील, न्यूक्लिओसाइड वरती, जेणेकरून एकदम सिम्पलर फॉर्म नायट्रोजन बेस आणि रायबोज शुगर त्यांच्यापासून तयार होतील. क्लिअर आहे. तर हे काय झाले, सकस, एंटेरिकस और इंटेस्टिनल ज्यूसचे वेरियस कंपोनेंट्स. आगे बढ़ते हैं. सकस एंटेरिकस, वेल, मेनली कंटेन द फॉलोइंग एन्झाइम. फॉर एक्झाम्पल ग्लायकोसाइडेजेस, ग्लायको नावामध्येच आहे, म्हणजे आता याची ऍक्शन कुणावरती होणार, ग्लायकोसाइडेजेसचे कार्बोहायड्रेट. सिम्पलर म्हणजेच काय, जे काही पार्शियली डायजेस्ट झालेलं कार्बोहायड्रेट असेल त्याच्यावरती यांची ऍक्शन होणार ग्लायकोसाइडेजेसची. दिस सकस एंटेरिकस मेनली कंटेन्स वॉटर. या ज्यूस मध्ये 99% वॉटर आहे आणि लेस दॅन 1% डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत, म्हणजे एन्झाइमची क्वांटिटी किती कमी असेल, राईट. मग हे ग्लायकोसाइडेजेस जे आहे, तर हे इथे एक्झाम्पल दिले आपण. काय, फॉर एक्झाम्पल हे सगळे ग्लायकोसाइडेजेस. ओके, हा काय तुमचा स्टार्च. स्टार्च वरती अमायलेज, यांनी सल्फरी अमायलेज म्हणा. आता आपण खाली आलोय त्याच्यामुळे इथे फक्त आपण अमायलेज म्हणू, ठीक आहे. अमायलेज त्याच्यापासून तयार झाला अल्फा डेक्स्ट्रिन. या डेक्स्ट्रिन वरती, डेक्स्ट्रिन झाला सबस्ट्रेट, याच्यावरती ऍक्शन करणारा कुठला एन्झाइम असेल, अल्फा डेक्स्ट्रिनेस, आणि त्याच्यापासून ग्लुकोज प्लस ग्लुकोज 2 मॉलिक्यूल तयार होतील. मग स्टार्चनी अमायलेजची ऍक्शन झाली, माल्टोज तयार केला. सुरुवातीला आपण बोललो माउथ कॅव्हिटी मध्ये स्टार्च जेव्हा हायड्रोलाइज होणार तर त्याच्यापासून एक तर माल्टोज आणि अल्फा डेक्स्ट्रिन तयार होणार. वेल, तर स्टार्चने अमायलेज वरती माल्टोज तयार केला, इट इज डायसॅकॅराइड. नाउ हा झाला सबस्ट्रेट, याच्यावरती काम करणारा माल्टेज. बायोमॉलिक्यूल चॅप्टर मध्ये आपण एन्झाइम्सचं फंक्शन ओळखण्याची एक ट्रिक बघितली होती. एएसी लागून आला म्हणजे एन्झाइम आहे, आणि अगोदरचं नाव जे आहे ते काय सजेस्ट करतंय त्याला, की त्याचा सबस्ट्रेट कुठला आहे. इथे बघा, माल्टेज म्हणजे माल्टोज शुगर हा झाला सबस्ट्रेट, आणि एएसी म्हणजे हा माल्टेज झाला एन्झाइम. तर त्याच्यापासून सुद्धा ग्लुकोज आणि ग्लुकोज तयार झाला. ही ऍक्टिव्हिटी सगळी कुठे चाललेली आता, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. अँड दिस इज द सिम्पलेस्ट ऍब्झॉर्बेबल फॉर्म ऑफ फूड, राईट. नंतर लॅक्टोज घ्या, अगेन इट इज डायसॅकॅराइड. याच्यावरती हा झाला सबस्ट्रेट, मग एन्झाइम काय झाला, लॅक्टेज, आणि त्याच्यापासून ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे सिम्पलर काय म्हणू आपण त्याला, कार्बोहायड्रेट याच्यामध्ये तयार झाले, ऍब्झॉर्बेबल. सुक्रोज घ्या, सुक्रोज कशापासून बनलेला आहे, ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. त्याच्यावरती ऍक्शन कोणती झाली, सुक्रेज. एन्झाइम्स लक्षात ठेवणं हे अतिशय सोपं आहे. एएसी बघा, आणि ज्याच्यावरती तो काम करतोय त्याचं नाव त्याला जोडून द्या सबस्ट्रेटचं. आता सेकंड थिंग सांगितलंय, पेप्टिडेजेस सुद्धा प्रेझेंट आहेत. These are exopeptides, okay? It converts oligopeptides into amino acid. म्हणजे जे काय अगोदर पॉलीपेप्टाइड होते त्यांचं कन्व्हर्जन अगोदर लार्ज पेप्टाइड म्हणजे ऑलिगोपेप्टाइड मध्ये झालंय, आणि त्याच्यानंतर त्याचं कन्व्हर्जन सिम्पली अमिनो ऍसिड मध्ये झालंय. लास्ट स्लाइड मध्ये सुद्धा आपण बघितलंय.
तर हा लार्ज पेप्टाइड आहे, बरोबर. तर त्याच्यावरती अमिनो पेप्टिडेजची ऍक्शन झाली, कारण आपण बोललो पेप्टिडेज एन्झाइम आहे. तर अमिनो पेप्टिडेज त्याच्यापासून स्मॉल पेप्टाइड तयार झाले आणि अमिनो ऍसिड बाहेर पडले. दिस इज हाऊ डायजेशन इन द स्मॉल इंटेस्टाइन टेक्स प्लेस. क्लियर. पुढे intestinal lipase. Okay, this fat digesting enzyme converts fat into monoglycerides and fatty acid. फॅट कशापासून तयार झालेले बाबा? फॅट इज मेड फ्रॉम फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल, मोनोग्लिसराइड, बरोबर की नाही. मग जेव्हा फॅट ब्रेक होईल तर हेच बाहेर पडतील, हे ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये बाहेर येतील. ओके, कोणत्या वेनी आता यांचं डायजेशन होणार? सी या न्यूक्लियोटाइड. ओके सॉरी, हे मी खाली या न्यूक्लियोटाइड मध्ये गेलोय. तर हे फॅट कशामध्ये कन्वर्ट झाले? फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये. आणि याच्यावरती ऍक्शन कोणाची झाली? रिएक्शन याच्यावर ठेवण्याची मी विसरलो होतो. तर इंटेस्टिनल लायपेज. जोपर्यंत इंटेस्टिनल लायपेज येणार नाही तोपर्यंत फॅट हा डायजेस्ट होणार नाही, कारण दिस लायपेज इमल्सिफाईड फॅट जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत लायपेजची ऍक्शन होणार नाही. म्हणजे या फॅटचं अगोदर काय व्हावं लागणार होतं? इमल्सिफिकेशन. आणि आपण सांगितलं बाईल मध्ये प्रेझेंट असणारे जे ऑर्गॅनिक सॉल्ट आहेत ते ब्रेकडाऊन करतात फॅटचं आणि त्याला मिसल मध्ये कन्वर्ट करतात, आणि आता हा सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार. ओके, राईट. न्यूक्लियोटाइडेजेस अँड न्यूक्लियोसाइडेजेस. ऑब्वियस आहे, हे न्यूक्लियोटाइड आहे, याच्यावरती न्यूक्लियोटाइडेजेस सबस्ट्रेट आणि एसी लावून द्या. न्यूक्लियोसाइड प्लस फॉस्फेट, कारण या तीन स्ट्रक्चर पासून हा बनलाय आणि याच्यामध्ये फॉस्फेट ऍड झाला, याच्यापासून न्यूक्लियोटाइड तयार झाला. ऑब्विसली आता न्यूक्लियोसाइड जर ब्रेक झाला तर या दोन गोष्टींपासून बनला होता, म्हणजे तेच बाहेर पडतील. म्हणजे पेंटोज आलाय आणि नायट्रोजन बेस आलाय. न्यूक्लियोसाइडेजेस. दिस इज हाऊ दिस डीएनएज अँड आरएनएज आर ऑल्सो डायजेस्टेड इन द स्मॉल इंटेस्टाइन. डायजेशन इन द लार्ज इंटेस्टाइन. लार्ज इंटेस्टाइन मध्ये कुठलीही सिग्निफिकंट डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटी होत नाही. ओके, नो सिग्निफिकंट डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटी अकर्स इन द लार्ज इंटेस्टाइन. कारण लार्ज इंटेस्टाइनचा रूलच संपला. आता अनडायजेस्टेड फूड मटेरियल हे तुमच्या सिकम मध्ये एंट्री करणार. सिकम मधून असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन. फायनली इट विल एंटर इनटू द युअर रेक्टम, आणि एनल कॅनल मधून एनस थ्रू इट विल बी डिफिकेटेड. क्लियर आहे. तर नो सिग्निफिकंट ऍक्टिव्हिटी ऑफ डायजेशन टेक्स प्लेस इन द लार्ज इंटेस्टाइन. ठीक. ओके, कारण यांच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन सुद्धा फारसं होणार नाही. पण या फंक्शन्स मध्ये जर लार्ज इंटेस्टाइनचं आपण बोलायचं झालं तर इट ऍब्झॉर्ब्स. पहिलं फंक्शन लिहू आपण, ऍब्झॉर्प्शन ऑफ कशाचं? वॉटर होणार, मिनरल्सचं सुद्धा होणार, अँड सम ड्रग्स विल बी ऍब्झॉर्ब्ड इन युअर लार्ज इंटेस्टाइन. क्लिअर आहे. याच्यापेक्षा असं दुसरं फूड मटेरियल ऍब्झॉर्ब होण्याचं कारण काय? याच्यामध्ये विलाय ऍब्सेंट असतात. जे काय स्मॉल इंटेस्टाइन मध्ये म्युकोसाचं जे आउटवर्ड जे प्रोजेक्शन्स होते त्याला आपण विलाय बोललो, आणि विलायला लाईन करणाऱ्या ज्या सेल्स होत्या, ठीक आहे, त्या ब्रश बॉर्डर्ड होत्या, त्याला आपण मायक्रोविलाय बोललो. आणि त्या दोन्ही विलाय आणि मायक्रोविलाय यांचा पर्पस काय? टू इन्क्रीज द एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शन. यांच्यामध्ये विलाय ऍब्सेंट असतील. मग यांचे जे म्युकोसा लेअर जो असेल त्यांचे एक्सटेन्शन हे ग्लँड म्हणून काम करेल, ऍब्झॉर्प्शन साठी काम करणार नाहीये. ओके, तर हे नॉर्मली यांच्यामध्ये ऍब्झॉर्प्शन होणार. सेकंड फंक्शन आपण लार्ज इंटेस्टाइनचं सांगू शकतो की लार्ज इंटेस्टाइन मध्ये ई कोलाय बॅक्टेरिया प्रेझेंट असणार. काय असणार? याच्या कोलॉन मध्ये ई कोलाय. अँड ई कोलाय ऍक्ट्स ऑन अनडायजेस्टेड फूड मटेरियल. कारण लार्ज इंटेस्टाइन मध्ये जे काय फूड एंटर करणार ते अनडायजेस्टेड असणार आहे. अनडायजेस्टेड फूड मटेरियल, अँड मग त्यांच्यावरती ऍक्शन करून त्यांच्यापासून आपल्याला व्हायटामिन्स मिळणार. कुठले व्हायटामिन्स? व्हायटामिन B1, व्हायटामिन B2, व्हायटामिन B12 असे जे, आणि इव्हन व्हायटामिन K सुद्धा या ई कोलायच्या अनडायजेस्टेड फूड मटेरियल वरती जे काय ऍक्शन होणार त्याच्यापासून वेगवेगळे व्हायटामिन्स मिळणार. आणि आता हे व्हायटामिन्स विल बी ऍब्झॉर्ब्ड बाय, ऑब्विसली ही ऍक्टिव्हिटी कुठे होतीये? कोलॉन मध्ये होतीये, म्हणजे कोलॉन त्याला ऍब्झॉर्ब करून घेणार. ठीक आहे. थर्ड फंक्शन काय? स्टोरेज ऑफ फिकल मॅटर अंटिल इट्स डिफिकेशन. जोपर्यंत बॉडीच्या बाहेर आपण त्याला टाकत नाही तोपर्यंत त्याला स्टोअर करून ठेवणे. आणि चौथं फंक्शन आपण म्हणू सिक्रीशन ऑफ म्युकस फॉर lubrication of your fecal matter
टू फॉर्म कोहेरंट. कोहेरंट म्हणजे काय, त्यांचं एक सगळं मिक्स झालं. कोहेरंट मास फॉर इझी डिफिकेशन. बॉडीच्या बाहेर ते इझिली टाकल्या जावं म्हणून सुद्धा तिथे म्युकस रिलीज होणार त्यांच्या म्युकस सेल मधून, आणि ते लुब्रिकेशन झाल्यानंतर आपल्याला ते स्टूल किंवा हे फिकल मॅटर पास करायला इझी होणार. सो दीज आर डिफरंट फंक्शंस ऑफ युअर स्मॉल इंटेस्टाइन. क्लियर है? आगे बढ़ते हैं. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. हे जे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे ते कंट्रोल कोऑर्डिनेशन दोन्ही मेकॅनिझम होणार. एक तर न्यूरल मेकॅनिझम, याच्यामध्ये असणार, अँड सेकंड इज युअर हॉर्मोनल मेकॅनिझम. हॉर्मोनल कंट्रोल म्हणून आपण याला. जे काय तुमच्या मोटिलिटी होणार गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये, ज्या काय हालचाली होतील, त्यांची मुवमेंट असेल किंवा वेगवेगळे सिक्रेशन्स असतील, तर ते सगळे सिक्रेशन्स किंवा मुवमेंट या न्यूरल आणि हॉर्मोनल कंट्रोलच्या आय मीन दीज आर रेग्युलेटेड बाय दिस न्यूरल मेकॅनिझम अँड हॉर्मोनल मेकॅनिझम. ठीक आहे. मग आता सपोज एखादा फूड असेल, फूड, तर त्या फूडचं तुम्हाला साईट म्हणजे दिसणे, ते फूड दिसलंय किंवा तुम्ही त्याला स्मेल केलंय, तरी लगेचच न्यूरल सिग्नल जाणार. ओके. आणि सलायवाचं सिक्रेशन स्टार्ट होऊन जाणार. सलायवा सिक्रेशन स्टार्ट्स. क्लिअर आहे? म्हणजे न्यूरल कंट्रोल झाला याचा. वेल, नंतर पेरिस्टाल्टिक ऍक्टिव्हिटी म्हणू आपण. वेगवेगळ्या स्मूथ मसल्स प्रेझेंट आहे आपल्या कुठल्या लेअर मध्ये असतात, मस्क्युलरिस लेअर मध्ये. तर पेरिस्टाल्सिस ऑर मूवमेंट ऑफ एलिमेंटरी कॅनल. ठीक आहे. इट इज ऑल्सो कंट्रोल बाय न्यूरल मेकॅनिझम. ओके. आणि यांचं हॉर्मोनल मेकॅनिझम सुद्धा यांच्यामध्ये असणार. हॉर्मोनल मेकॅनिझम. ठीक आहे. आता हा जो कंट्रोल आहे मस्क्युलर ऍक्टिव्हिटीचा, हा लोकल हार्मोन सुद्धा करतील किंवा सीएनएस थ्रू सुद्धा याची ऍक्टिव्हिटी. लोकल किंवा काय म्हणू आपण त्याला, लोकल हार्मोन आणि न्यूरल सेंट्रल नर्वस सिस्टम यांच्या मदतीने यांचं काय होणार, तर पेरिस्टाल्टिक मुवमेंट यांच्यामध्ये होणार. ओके. ओके, पाणी पितोय, जस्ट अ सेकंड. नेक्स्ट काय सांगता येईल आपल्याला, सॉरी, हे वेगवेगळे मुवमेंट सुद्धा समजले तुम्हाला. ठीक आहे. हे न्यूरल मेकॅनिझम जे आहे तर हे लोकल ऍज वेल ऍज युअर सेंट्रल नर्वस सिस्टम यांच्या माध्यमातून होणार. वेल, नंतर आपण सांगितलं स्टमक मध्ये वेगवेगळे ज्युसेस रिलीज होतात. स्टमक अँड इंटेस्टिनल ज्युसेस. ओके, ज्याला आपण सकस एंट्रिकस म्हणलो, बरोबर की नाही. तर या दोघांचाही जे रिलीज आहे यांचं सिक्रेशन आहे, इट इज कंट्रोल्ड बाय कोण कंट्रोल करणार आहे, लोकल हॉर्मोन्स प्रेझेंट इन गॅस्ट्रिक पार्ट अँड इंटेस्टिनल पार्ट. या दोन्ही पार्ट मध्ये जे काही लोकल हॉर्मोन्स प्रेझेंट असतील, फॉर एक्झाम्पल इंटेस्टाइन मध्ये जे हॉर्मोन्स प्रेझेंट असणार, तर मोस्ट ऑफ हॉर्मोन्स आर प्रेझेंट इन युअर डिओडेनम. ठीक आहे ना. डिओडेनम मध्ये डिओक्रायनिन, विलेकायनिन, ठीक आहे, नंतर तुमचा एंटरोकायनिन, हे कोलेसिस्टोकायनिन, हे वेगवेगळे एन्झाइम्स जे आहेत हे सगळे कुठे प्रेझेंट असणार तुमच्या डिओडेनम पार्ट मध्ये. ते हॉर्मोनच्या हेडिंग खाली आपण ते एक सुपरफिशियली त्याला डिस्कस करून घेऊ, जसं गॅस्ट्रिक इनिबिटिव्ह पेप्टाइड आहे, सीसीके आहे. ओके. ओके, राईट. तर हे झालं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट बाय बोथ मेकॅनिझम, न्यूरल अँड हॉर्मोनल मेकॅनिझम. ठीक. चलो आगे बढ़ते हैं. आता जे काय आपले सिक्रेशन्स होते, बरोबर की नाही, तर यांचा एक समराइज फॉर्म मध्ये, याला आपण समरी म्हणू. चला, दिस इज समरी ऑफ व्हेरियस एन्झाइम्स प्रेझेंट इन द इंटेस्टाइन ऑर बकल कॅव्हिटी ऑर स्टमक. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा एन्झाइम कुठला आपला सलायरी अमायलेज एकाच जागी होईल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ऍज सच याला एक चार्ट बनवून घ्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांचे ऍक्शन करणार सबसेट कोणता आहे आणि कोणत्या ठिकाणी तो काम करतोय. ऑब्वियस आहे, सलायरी अमायलेजचा सलायवामध्ये आहे, म्हणजे साईट काय झाली त्याची, बकल कॅव्हिटी. कुणावरती काम करतोय, स्टार्च, त्याच्यापासून तयार काय होणार, डायसॅकॅराइड. कोणता डायसॅकॅराइड आपण सांगितला होता, माल्टोज अँड अल्फा डेक्स्ट्रिन, ज्यांच्यापासून दोन ग्लुकोजचे युनिट बाहेर पडतील. वेल, पेप्सिन घ्या. पेप्सिन सुद्धा कोणामध्ये प्रेझेंट असेल, ऑब्विसली स्टमक मध्ये. प्रोटीन वरती काम करतोय, लार्ज पेप्टाइड मध्ये कन्व्हर्जन होणार. ठीक आहे. हा, आता या चार्ट वरून तुम्हाला एक लक्षात येईल, यू कॅन सी
या लार्ज पेप्टाइड म्हणजे तुमचे वेल अमिनो ऍसिड हा सिम्पलर फॉर्म होता, तर स्टमक पर्यंत हे लार्ज पेप्टाइड किंवा डायसॅकराइड असे तयार झाले होते आणि नंतर इंटेस्टाइन मध्ये वेगवेगळे एन्झाईम आता त्याला एकदम मोनो फॉर्म मध्ये आणणार. मोनो फॉर्म मध्ये काय, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणणार. वेल पॅन्क्रियाटिक अल्फा अमायलेज आपण सांगितलंय. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऑब्व्हियस स्मॉल इंटेस्टाइन ही साइट ऑफ ऍक्शन असणार आहे, कारण जितके काय पॅन्क्रियाचे एन्झाईम्स आहेत ते सगळे ड्युओडेनम पार्ट मध्ये म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येतात. हा कुणावरती काम करणार, अमायलेज म्हटल्यानंतर स्टार्च वरती काम करेल आणि डायसॅकराइड मध्ये कन्वर्ट करणार. फटाफट घेऊ आपण, ऑलरेडी वी हॅव सीन ऑल दिस. ट्रिप्सिन आहे, ट्रिप्सिन प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम आहे, ऑब्व्हियसली स्मॉल इंटेस्टाइन प्रोटीन वरती काम करतोय, लार्ज पेप्टाइड तयार करेल. कायमोट्रिप्सिन हा सुद्धा प्रोटीन वरतीच काम करणार आणि या बाकी सगळे जे असतील, कारण स्टमक इथे संपलाय, तर बाकीचे पॅन्क्रियाटिक अमायलेज पासून बाकी सगळे खालचे जे एन्झाईम्स आहेत, ऑल एन्झाईम्स यांची साइट ऑफ ऍक्शन जी असणार आहे ती काय असणार आहे, स्मॉल इंटेस्टाइन असणार आहे. त्याच्यामुळे याचा उल्लेख आपण आता करणार नाही. हे ग्राह्य धरायचं की स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सगळे आता एन्झाईम्स आहेत. वेल, तर कार्बोक्झिपेप्टिडेज हा सुद्धा आता लार्ज पेप्टाइड वरती काम करेल आणि त्याच्यापासून सिम्पलर फॉर्म अमिनो ऍसिड तयार होईल. लायपेज घ्या, लायपेज स्मॉल इंटेस्टाइन मध्ये प्रेझेंट आहे, ट्रायग्लिसराइड वरती काम करतोय आणि फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल त्याच्यापासून तयार होणार. न्यूक्लिएजेस स्मॉल इंटेस्टाइन, न्यूक्लिक ऍसिड आणि त्याच्यापासून तयार होईल न्यूक्लिओटाइड्स. वेल, हे काय झालं, तुमचे एन्झाईम झाले. आता इंटेस्टिनल ज्यूसचे घ्या. इंटेस्टिनल ज्यूसचे एक्झाम्पल आपण सांगितलं होतं, जसं की डायसॅकराइडेजेस किंवा तुमचं काय त्यात माल्टेज आपण बोललो होतो, राईट. न्यूक्लिओसाइडेजेस असे एन्झाईम्स होते. त्याच्यामध्ये बघा एंटरोपेप्टिडेजेस ट्रिप्सिनोजेन वरती काम करणार, त्याच्यापासून ट्रिप्सिन तयार होणार. किंवा एंटरोकायनेज आपण रिएक्शन दिली होती की ट्रिप्सिनोजेन वरती काम कोण करतोय, एंटरोकायनेज, आणि त्याच्यापासून तयार होईल ट्रिप्सिन. ओ चुकून एक मिस्टेक झाली माझ्याकडून, मी ट्रिप्सिनोजेनच्या ऐवजी कायमोट्रिप्सिन अगोदर लिहिलं होतं, तर ट्रिप्सिनोजेन असायला हवं होतं. अमायनो पेप्टिडेज आताच बोललो आपण, लार्ज पेप्टाइड्स अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करतोय. पेप्टिडेजेस हे ऑलिगोपेप्टाइड्सचे अमिनो ऍसिड मध्ये सिम्पलर फॉर्म. डायसॅकराइड्स हा डायसॅकराइड वरती काम करणार, मोनोसॅकराइड तयार होतील. न्यूक्लिओटाइडेजेस हे न्यूक्लिओटाइड्स वरती काम करतील, न्यूक्लिओसाइड आणि फॉस्फोरिक ऍसिड बाहेर पडणार. न्यूक्लिओसाइड्स तयार झाले, त्याच्यावरती न्यूक्लिओसाइडेजेसनी काम केलं आणि त्याच्यापासून शुगर, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स म्हणजे नायट्रोजन बेसेस बाहेर पडले. लिपेजेस यांनी ट्रायग्लिसराइड वरती काम केलंय, मोनोग्लिसराइड, ग्लिसरॉल आणि फॅटी ऍसिड्स असं यांनी यांचं कन्व्हर्जन केलं. तर हा एक चार्ट आहे, याला मी पुसून घेतो परत एक वेळा, सो दॅट तुम्हाला ऍज अ नोट्स किंवा एक समराइज केलेला फॉर्म वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट असणारे एन्झाईम, त्यांच्या ऍक्शन्स हे सगळं लक्षात ठेवायला सोपं होईल. वेल, ठीक आहे. आता जे काही वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत ते हॉर्मोन्स सुद्धा आपण इन शॉर्ट बघून घेऊया. मला फक्त 1 मिनिट वेळ बघू द्या. इट इज 53 मिनिट. ओके, चालेल, काय अडचण नाही. पुढे जाऊ आपण. आपण सांगितलं वेगवेगळे काय प्रेझेंट आहेत, आता हॉर्मोन्स प्रेझेंट आहेत. तर हॉर्मोन्स कुठले कुठले आहेत हे बघा. हा गॅस्ट्रिन हॉर्मोन कुठला आहे ना, दिसत नसेल तर स्पष्ट लिहितोय मी, गॅस्ट्रिन. ओके, गॅस्ट्रो हा शब्द आला की स्टमक समजून घ्यायचं, हे स्टमकशी संबंधित काहीतरी आहे. म्हणजे पायलोरिक स्टमक आणि हे ड्युओडेनमच्या जी सेल्स. आता सांगितलं आपण स्टमक मधून जेव्हा ड्युओडेनम मध्ये एंट्री करणार कोण, फूड मटेरियल किंवा इसोफेगस स्पिंक्टर ओपन होणार आणि स्टमक मध्ये येणार, लगेच गॅस्ट्रिक ज्यूस कोणी रिलीज केला होता, जी सेल्स. गॅस्ट्रिन हॉर्मोन रिलीज झाला आणि त्यांनी गॅस्ट्रिक ज्यूस रिलीज केला. ही जी ऍक्टिव्हिटी वेगस नर्व याला कंट्रोल करणार. वेगस नर्व म्हणजे 10th क्रेनियल नर्व. ओके, पेप्टाइड्स अँड प्रोटीन्स इन स्टमक यांच्यावरती यांची काय होणार, ऍक्शन होणार. कारण पेप्टाइड्स म्हणजे काय, पेप्टाइड अँड प्रोटीन म्हणजे काय, पेप्सिनोजेन वगैरे गॅस्ट्रिक ज्यूसचे कंपोनंट आहेत आणि तेच तुमच्या स्टमक मध्ये रिलीज झालाय. ओके, टार्गेट ऍक्शन काय, सिक्रेटरी सेल्स अँड मसल्स ऑफ स्टमक यांच्यावरती तो काम करणार आहे. बरोबर, सिक्रेशन ऑफ एससीआर अँड स्टिम्युलेशन ऑफ गॅस्ट्रिक मोटिलिटी हे 2 फंक्शन्स असणार तुमच्या गॅस्ट्रिन हॉर्मोनचे. गॅस्ट्रिन म्हणजे स्टमकच्या रिलेटेड मोटिलिटी आणि एससीएल सिक्रेशन शॉर्टकट मध्ये. ओके, कोलेसिस्टोकायनिन सीसीके. ओके, तर हा रिलीज कुठे होतोय, ड्युओडेनम मध्ये. सोर्स ऑफ सिक्रेशन कोणत्या सेल्स पासून होतोय, सीसीके सेल किंवा त्याला आय सेल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कोलेसिस्टोकायनिन. कायनिन म्हणजे मूवमेंट संबंधी आहे. बरोबर की नाही. तर फूड याचे स्टिम्युलस कोणाला मिळणार, फूड म्हणजे फॅटी काईम अँड अमिनो ऍसिड्स इन द ड्युओडेनम. हे जेव्हा तुमच्या ड्युओडेनम मध्ये येतील तेव्हा कोलेसिस्टोकायनिन रिलीज होणार आणि
टार्गेट ऍक्शन कोणावरती करणार? गॉल ब्लॅडर वरती, कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॉल ब्लॅडर आणि बाईलचा रिलीज करणार. का? कारण आता या फॅटचं जे फॅटिकाईन म्हटलं ना आपण, फॅटचं आय मीन डायजेशन जर करायचं असेल तर या बाईल ज्यूस मधला कोण लागणार तुम्हाला? नो बाईल ज्यूस नाही, 1 मिनिट. ओके, तर इथे काय व्हावं लागणार आहे? इमल्सिफिकेशन ऑफ फॅट व्हावं लागणार आहे. मग बाईल ज्यूस गरजेचं असेल की नाही? हो, कारण इमल्सिफिकेशन कोण करतंय? इमल्सिफिकेशन इज डन बाय द बाईल सॉल्ट्स, राईट? ओके, नेक्स्ट इज सिक्रेटिन. ड्युओडेनमच्या यस सेल्स पासून रिलीज होणार. आणि केव्हा हा रिलीज होणार? फूड अँड स्ट्रॉंग ऍसिड इन द स्टमक अँड इंटेस्टाईन. जेव्हा फूड मध्ये किंवा स्टमक मध्ये किंवा इंटेस्टाईन मध्ये ऍसिड जर स्ट्रॉंग असेल त्यावेळी हा ड्युओडेनमच्या सेल मधून सिक्रेटिन हा रिलीज होणार. आणि रिलीज झाल्यानंतर हा टार्गेट कोणाला करणार? सिक्रेशन ऑफ वॉटर अँड बायकार्बोनेट फ्रॉम द पॅन्क्रियाज, इनिबिशन ऑफ गॅस्ट्रिक मोटिलिटी, देन इट स्टिम्युलस लिव्हर फॉर द सिक्रेशन ऑफ बाईल ज्यूस. हे झाले त्याचे फंक्शन्स. क्लिअर आहे? नंतर गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड GIP ड्युओडेनम मध्येच रिलीज होणार. आणि केव्हा रिलीज होणार? जेव्हा मोनोसॅकराइड्स आणि फॅट ड्युओडेनम मध्ये पोहोचलेले असतील त्यावेळेला त्यांना स्टिम्युलस मिळणार आणि GIP आता रिलीज होणार. तर ऍक्शन कोणावरती करणार? गॅस्ट्रिक म्युकोसा अँड द मसल्स, इनिबिशन ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन अँड मोटिलिटी. ओके, हे झाले त्याचं फंक्शन. ठीक आहे, पुढचे एन्झाइम्स बघू आपण. सॉरी, हॉर्मोन्स. डिओक्रायनिन नावामध्येच ड्युओडेनम मध्येच होणार. ऑब्झर्व करा, हे जे काय तुम्हाला हार्मोन दिसत आहेत, फक्त गॅस्ट्रिन हा स्टमक जर सोडला तर बाकीचे सगळे ड्युओडेनम मध्ये रिलीज होत आहेत. जसं की तुमचा CCK, सिक्रेटिन, GIP. ओके, मग हा ड्युओडेनम. ओके, केव्हा? ऍसिडिक काइन जेव्हा असणार तेव्हा तो रिलीज होणार. ओके, इट स्टिम्युलेट्स ब्रुनर्स ग्लँड टू सिक्रेट अल्कलाइन म्युकस. आपण सांगितलं होतं प्रोटेक्शन ऑफ द इंटेस्टिनल म्युकोसा इज डन बाय म्युकस प्लस युअर बायकार्बोनेट आयन्स. आणि त्याला ब्रुनर्सच्या ग्लँड्स सुद्धा हेल्प करतात. ते हेल्प कशा करतात? तर अल्कलाइन म्युकस सिक्रेट करून, म्हणजे त्याला न्यूट्रल करायचं काम करतील डिओक्रायनिन, राईट? एंटेरोकायनिन अगेन ड्युओडेनम. आणि काय करतो हा? इट स्टिम्युलेट पॅनेज सेल्स फॉर सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ एन्झायमॅटिक पार्ट ऑफ इंटेस्टिनल ज्यूस. पॅनेज सेल आपण सांगितलं होतं, क्रिप्स ऑफ ल्युबरक्यून, त्याच्यामध्ये एपिथेलियल सेल्स, पॅनेज सेल आणि अर्गेंटाफिल सेल्स. तर पॅनेज सेलचं काम काय होतं? वेल आय मीन पॅनेज सेल वेर प्रेझेंट देअर, है ना? तर यांनी हे काय करणार? इंटेस्टिनल ज्यूसचं सिक्रेशन करणार. विलिकायनिन ड्युओडेनम मध्ये होणार. इट स्टिम्युलेट्स द ऍक्टिव्हिटी ऑफ विलाय. नावामध्येच आहे, कायनिन म्हणजे मोटिलिटी आणि विलाय म्हणजे विलायची मोटिलिटी वाढवणे, हे काम असणार तुमच्या विलिकायनिनचं. नंतर व्हॅझो ऍक्टिव्ह इंटेस्टिनल पेप्टाइड VIP ड्युओडेनम मध्ये इनहिबिट द मोटिलिटी ऑफ स्टमक. कारण जेव्हा फूड तुमच्या हळूहळू पायलोरिक स्फिंक्टर मधून ड्युओडेनम मध्ये येणार तर गॅस्ट्रिक मोटिलिटी कमी होणं गरजेचं आहे जेव्हा इंटेस्टाईन मध्ये फूड एंटर करेल. आणि एंटेरोगॅस्ट्रोन हे सुद्धा ड्युओडेनम मध्ये होणार. इनहिबिट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ग्लँड्स. सी गॅस्ट्रिक ग्लँडची मोटिलिटी कमी करण्याचं काम कोणी केलं? VIP व्हॅझो ऍक्टिव्ह इंटेस्टिनल पेप्टाइड. आणि एंट्रोगॅस्ट्रोनने काय केलं? गॅस्ट्रिक ग्लँडचं सिक्रेशन कमी केलं. दिस इज हाऊ आपण एन्झाइम्स बघितले वेगवेगळ्या पार्ट मध्ये, माउथ, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, यांच्यामध्ये कुठलं डायजेशन होतं, त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे एन्झाइम्स, त्यांची समरी अँड व्हेरियस हॉर्मोन्स, लोकल हॉर्मोन्स प्रेझेंट इन द GI ट्रॅक्ट, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. वी हॅव सीन. नाउ नेक्स्ट लेक्चर, आता भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत विश्रांती. थँक्यू व्हेरी मच.